नमस्कार. मी अविनाश लक्ष्मण परांजपे. आज आपण भर्तृहरीचं एक सुभाषित बघणार आहोत. भर्तृहरीचा नावाचा एक अतिशय कर्तव्यदक्ष असा प्रजाहितदक्ष राजा होऊन गेला. त्याला एका ब्राह्मणाने एक फळ दिलं आणि सांगितलं हे ते फळ तुझं फार उत्कर्ष करेल. त्याने ते फळ आपल्या राणीला दिलं. राणीने ते फळ तिचं त्याच्या राज्याच्या सरसेनापतीवर प्रेम होतं त्याला दिलं. त्या सरसेनापतीने एका राजनर्तिकेला ते फळ दिलं आणि राजनर्तिकेनं राजावर तिची अतिशय निष्ठा असल्यामुळे, राजा चांगला असल्यामुळे राजाला परत दिलं. हे सगळं बघून राजाला अतिशय वाईट वाटलं आणि तो आत्तापर्यंत शृंगारामध्ये रममाण होता, प्रजाहितदक्ष असला तरीसुद्धा त्याला वैराग्य प्राप्त झालं. नंतर त्याने 300 सुभाषितं लिहिली. नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक. त्या नीतिशतकातलं एक सुभाषित आपण बघणार होता. एते सत्पुरुषः परार्थ घटकः स्वार्थान् परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थमुद्यमभृत स्वार्थाविरोधेन ये तेमी मानव राक्षसः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते केन जानीमहि. समाजामध्ये 4 तऱ्हेचे लोक असतात. पहिल्या तऱ्हेचे लोक म्हणजे सत्पुरुष, जे स्वतःचा स्वार्थ न साधता दुसऱ्याच्या हिताकडे लक्ष देतात, स्वतःच्या स्वार्थावर तिलांजली देतात. दुसऱ्या प्रकारचे लोक हे आपलं हित साधतात आणि मगच जर झालं तर दुसऱ्याचं हित साधतात किंवा परोपकार करतात, आपलं हित साधून. तिसऱ्या तऱ्हेचे लोक असतात ते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या सर्वस्वाचा सुद्धा नाश करायला मागे पुढे बघत नाहीत. ते मानवजातीचे नररक्षस होतो. आणि चौथ्या प्रकारचे लोक असतात जे स्वतःचा काही एक फायदा नसताना सुद्धा दुसऱ्याचं नुकसान करतात, दुसऱ्याला त्रास देतात. त्यांना काय म्हणावं हे मला कळत नाही असं भर्तृहरी म्हणतात. आता आपण ही 4ही उदाहरणं बघूया. अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन अध्यक्ष होण्यापूर्वी घोडागाडीतून जात होते. पाऊस पडत होता. घोडागाडीत काही प्रवासी होते आणि त्यांच्यात चर्चा चालू होती. एक प्रवासी म्हणाला की काही माणसं निस्वार्थीपणे काम करतात, स्वतःचा फायदा नसताना सुद्धा दुसऱ्याच्यासाठी झटतात. अब्राहम लिंकन म्हणाले, नाही, प्रत्येक माणूस जे काही करतो ते आपल्या स्वार्थासाठीच करतो. घोडागाडी जात होती, पाऊस पडत होता आणि एवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की रस्त्याच्या कडेला चिखलामध्ये एक कुत्र्याचं छोटंसं पिल्लू रुतलं होतं. ते बाहेर येण्याची धडपड करत होतं, परंतु ते आणखीन रुतत होतं. अब्राहम लिंकनने ती गाडी थांबवली, घोडागाडी थांबवायला सांगितली. गाडीतून भर पावसात खाली उतरले. त्या कुत्र्याच्या पिलाला त्यांनी चिखलातून अलगदपणे बाहेर काढलं आणि कठीण जमिनीवर सोडलं. घोडागाडीत येऊन बसले. समोरचा प्रवासी म्हणाला, लिंकन साहेब, आत्ता तुम्ही जे कार्य केलं त्यात तुमचा काहीच फायदा नव्हता, परंतु तरीसुद्धा तुम्ही ते निस्वार्थ बुद्धीने केलं. ते कुत्र्याचं पिल्लू तुम्ही वाचवलं. लिंकन साहेब म्हणाले, त्याच्यात सुद्धा माझा स्वार्थ होता. तो प्रवासी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय स्वार्थ होता? आज रात्री मी झोपायला गेलो असताना माझ्या डोळ्यासमोर ते कुत्र्याचं पिल्लू तरळत राहिलं. माझ्यामध्ये क्षमता असून सुद्धा जर मी त्या पिल्लाला वाचवलं नसतं तर रात्रभर ते माझ्या डोळ्यासमोर तरळत राहिलं असतं आणि मला सुखाने झोप लागली नसती. मला सुखाने झोप मिळावी म्हणून मी त्या कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला. लिंकन साहेबांचा हा जो स्वार्थ होता तो निश्चितच अप्पलपोटेपणाचा नव्हता, म्हणजे ते सत्पुरुषामध्येच त्यांची गणना होती. सामान्य वस्तू, आपण सामान्य माणसं. एका नगरामध्ये, एका शहरामध्ये एक इंजिनिअरिंग कंपनी होती. जोरात चालू होती, ती फायदेशीर धंदा करत होती. एक राजधानीतून त्यांनी एक मशीन मागवलं, ॲटोमॅटिक मशीन मागवलं. मशीन जोरात चालायला लागलं. कंपनीचा भरभराट व्हायला लागली, फायदा व्हायला लागला. 2-3 महिने गेले आणि ते मशीन अचानक बंद पडलं. कंपनीतल्या इंजिनियर लोकांनी प्रयत्न केले, परंतु ते सुरू होत नव्हतं. राजधानीतल्या शहरातून एका इंजिनियरला बोलावण्यात आलं. त्याने सांगितले, माझा जाण्या-येण्याचा प्रवास खर्च आणि मी सांगेन ते पैसे तुम्हाला द्यावे लागतील. कंपनीच्या मालकाने मान्य केले. तो इंजिनियर आला. एक छोटीशी पेटी घेऊन आला होता.
मशीनजवळ गेला तो, मशीन चालू केलं त्याने, मशीन चालू होत नव्हतं, त्याने त्याच मशीनवर 3 वेळा ठक 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 केलं, मशीन परत चालू केलं, मशीन चालू झालं. मालक खुश झाला. मालकाने इंजिनियरला कॅबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं की काय चांगलं झालं हो, किती बिल झालं तुमचं? तो म्हणाला माझे 5,000 रुपये झाले. मालक म्हणाला हो काय 5,000 रुपये? तुम्ही तर काहीच केलं नाही, 3 वेळा ठक 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 केलं, आयटेम वाईज बिल द्या. तो माणूस म्हणाला की पहिला ठक, दुसरा ठक आणि तिसरा ठक ह्याचे फक्त 1 रुपया, परंतु कुठे आणि कसं आणि किती वेळा ठक करायचं ह्याचे 4,999 आणि तेवढे तुम्हाला द्यावेच लागतील. पाहिजे तर 1 रुपया 3 ठकचा 1 रुपया तुम्ही देऊ नका, पण बाकीचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. म्हणजे आपला फायदा बघून आपण दुसऱ्याचा फायदा करतो. आता तिसऱ्या तऱ्हेचे जे नरराक्षस असतात ते आपण बघूया. रशियातली झारशाही ही निर्दयी होती, परंतु झारशाही उलटवून जी साम्यवादी राजवट आली ती तर त्या झारपाईपेक्षा सुद्धा निर्दयी होती. स्टॅलिन हा तिचा प्रमुख बनला होता. लेनिनने रशियन क्रांती घडवून आणली, परंतु लेनिनने कधीच सत्ता उपभोगली नाही. स्टॅलिन हा पक्षाचा सेक्रेटरी होता, परंतु त्याने हळूहळू पक्षावर पकड बसवली. लेनिनला त्याने आजारीच ठेवलं, कारण लेनिनचे सहकारी लिओन ट्रॉटेस्की, झिनोनिव व कॉमोनिव ह्यांना त्याला बाजूला करायचं होतं आणि त्यांच्या वरचढ होऊन त्याला सत्ता हस्तगत करायची. सरकारच्या विरोधी कोणी पक्षच नव्हता. सरकार जे छापेल तेच वाचायचं, सरकार जे ऐकवेल तेच ऐकायचं, सरकार जे दाखवेल तेच बघायचं. विरोधकांना वावच नव्हता. स्टॅलिनच्या खांद्याला खांदा लढवून ज्या क्रांतिकारकांनी झारशाही उलथवून टाकली, अशा स्टॅलिनच्या विरोधक असलेल्या 10 लाख लोकांना स्टॅलिनने ठार मारलं आणि तेवढ्याच लोकांना सायबेरियामध्ये तुरुंगात पाठवलं. नंतर कॉमोनिव आणि झिनोनिव यांना ठार मारण्यात आलं. लेनिनला तोपर्यंत जिवंत ठेवण्यात आलं. लेनिनला औषध देणारा जो डॉक्टर होता तो स्टॅलिनच्या परवानगीनेच यायचा. कॉमोनिव आणि झिनोनिव यांना ठार मारल्यानंतर ट्रॉटेस्कीला कल्पना आली. ट्रॉटेस्की हा वास्तविक अतिशय वक्ता होता, चांगला उत्कृष्ट वक्ता होता, कर्तृत्व होतं, नेतृत्व होतं. त्याला जेव्हा कळलं की आपल्या 2 सहकाऱ्यांना मारलं गेलेलं आहे, तेव्हा तो दूर पळून गेला, मेक्सिकोत पळून गेला. संपूर्ण सत्ता हातात आल्यानंतर लेनिनलाही इंजेक्शन देऊन ठार मारण्यात आलं. तशी त्याच्या पत्नीचीच साक्ष होती. ट्रॉटेस्की दूर पळाला होता. स्टॅलिनने ट्रेटोस्कीला मारण्यासाठी सुद्धा मारेकरी पाठवले, धंदेवाईक मारेकरी पाठवले. रशियातल्या त्याच्या घरात जेव्हा मारेकरी शिरले तेव्हा ट्रॉटेस्की नव्हता, कुत्रा होता. त्या कुत्र्याला सुद्धा गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. नंतर स्टॅलिनने मारेकऱ्यांना सोडलं आणि सांगितलं कुठेही जा, जगात कुठेही असेल तिथून ट्रॉटेस्कीला शोधून काढा आणि मारून टाका. ट्रॉटेस्की दूर मेक्सिकोमध्ये गेला होता आणि तो त्यावेळेस एक छोटंसं निबंध लिहित होता, पुस्तक लिहित होता की रशियातल्या झारशाहीपेक्षा सुद्धा कम्युनिझम हा अतिशय वाईट होता, वाईट आहे. नुसत्या क्रांतीनेच लोक सुखी होऊ शकत नाहीत. स्टॅलिनची राजवट ही अतिशय जुलमी आणि निर्दयी आहे असं तो लिहित होता. आणि ते लिहित असतानाच पाठीमागून मारेकरी आले आणि त्याच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून त्याची कपुटी फोडली. त्याच्या रक्ताची चिळकांडी तो जे पुस्तक लिहित होता त्या पुस्तकाच्या पानावर पडली. ते पुस्तक मेक्सिकोतल्या संग्रहालयामध्ये अजूनही आहे. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव हा सत्ताधीश झाला आणि तो आपल्या पॉलिट ब्युरोमध्ये कॉम्रेड लोकांसमोर भाषण करत होता आणि म्हणाला की आता मला हे सांगावंच लागेल की स्टॅलिन हा खूप मोठा गुन्हेगार होता, निर्दयी होता. त्याच वेळेस पाठीमागच्या भागातून एक सभासद उठला, कॉम्रेड उठला आणि म्हणाला मग त्याच्याबरोबर तुम्ही 40 वर्ष होतात, मग एवढे दिवस गप्प का राहिलात तुम्ही? ख्रुश्चेव हसला आणि म्हणाला हा प्रश्न कोणत्या सन्माननीय कॉम्रेडने विचारला हे मला कळू शकेल का? तो जरा उभा राहील का? कोणीच उभं राहिलं नाही. ख्रुश्चेव हसला आणि म्हणाला तो सन्माननीय कॉम्रेड उभा राहिला नाही ह्याचं कारण
त्याच्या मनात भीती होती की आत्ता जर तो उभा राहिला तर उद्या सकाळी कायमचा आडवा झालेला असेल, आणि हीच भीती माझ्या मनात 40 वर्ष होती, म्हणून मी काहीही बोललो नाही. स्टॅलिनसारखे नरराक्षस माणसांना भर्तृहरी नरराक्षस म्हणतोय, आणि शेवटच्या ओळीमध्ये भर्तृहरी म्हणतोय की स्वतःचा काही एक फायदा नसताना जे दुसऱ्याचं अहित करतात, दुसऱ्याचं नुकसान करतात, त्यांना काय म्हणावं हे मला कळत नाही. आज जर भर्तृहरी असता तर तो अशा लोकांना अतिरेकी किंवा आतंकी म्हणाला असता. नमस्कार, ह्या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.